टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नाही, कोरोनाच्या पेशंटबद्दल यापूर्वीसुद्धा आपण सांगतोय की कोरोनाचे पेशंट जरी वाढले तरी त्याच्याबद्दल काळजी करायची आवश्यकता नाही। त्याला कारण असं आहे की प्रतिकारशक्ती वाढल्यामुळं आणि दुसऱ्या बाजूला त्याची लक्षणं सौम्य आहेत। कोरोनाची लक्षणं सौम्य असल्यामुळे सुद्धा सर्दी फ्लू असं जसे आपले नेहमीचे आजार आहेत तशाच पद्धतीनं हा कोरोनासुद्धा आता आपल्या समवेत राहील। परंतु जरी तो राहिला तरी त्याची धोका फक्त जे कोमॉर्बिड असतील, विशेषतः जे इतर आजार ज्यांना असतील त्यांनी काळजी घेणं आवश्यक आहे आणि इतर सगळ्यांनी सुद्धा फक्त आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी। पेशंटची संख्या वाढते हे जेवढं खरं आहे, पण तरीसुद्धा पेशंटमुळं कुठेही आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये असेल अथवा देशामध्ये असेल फक्त कोरोनामुळे मृत्यू कुठेही झालेला नाही। जे लोक अगोदर आजारी असतील त्या सगळ्या आजारांमुळे त्यांचे जे व्याधी आहेत त्यामुळे सुद्धा ते सगळ्या दुर्दैवानं काही घटना ज्या घडलेत त्याच्या पाठीमागचं मुख्य कारण ते आहे। त्यामुळे कोरोनामुळं विशेषतः अशा सगळ्या परिस्थितीसाठी पॅनिक व्हायची कोणती आवश्यकता नाही। फक्त आपल्या आरोग्याची काळजी योग्य पद्धतीने घ्यावी अशा पद्धतीच्या सूचना केंद्र शासनानं सुद्धा आम्हा सगळ्यांना दिलेल्या आहेत। शाळा सुरू होते आणि सध्या हे सर्व वाढत चालले पुण्यात, त्यामुळे कुठेतरी हाय रिस्क आहे का विद्यार्थ्यांसाठी त्या संदर्भात? नाही, शाळा सुरू होत असली तरी पावसाळ्याचे दिवस आहेत, टेम्परेचर, पावसाळ्याचे दिवस या सगळ्यांमुळं जे काही आजार 7,000 होत असतात त्याच्याबद्दलच्या सगळ्या सूचना आरोग्य विभागाच्या यंत्रणेने दिलेल्या आहेत। त्या माध्यमातून त्याच्यावरती योग्य मॉनिटरिंग केलं जाते। परंतु याच्यामुळं बाकी फार मोठा काहीतरी गडबड गोंधळ होईल अशी परिस्थिती नाही आहे। तरीसुद्धा आरोग्य विभागाच्या यंत्रणा सातत्यानं सर्व लोकांच्या सेवेसाठी सज्ज आहेत। जालन्यातील सामान्य रुग्णालयात एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये रुग्णांना फसवून टाकून त्यांच्यावर उपचार केले जाते, त्याबाबतची काय चर्चा? आरोग्य विभागाच्या वतीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं सेवा देणं हे अपेक्षित आहे आणि अशा वेळेला जर एखादी घटना चुकीची होत असेल तर कुठल्याही चुकीच्या गोष्टीला अजिबात गय केली जाणार नाही। एका बाजूला आम्ही सगळेजण हे सार्वजनिक आरोग्याच्या सेवेमध्ये आहोत, लोकांची सेवा करणं हे आमचं प्रथम कर्तव्य आहे, पण अशा वेळेला काही चुकीची गोष्ट होत करत असेल तर अजिबात गय केली जाणार नाही। सूचना केंद्राने केलं होतं की मॉकड्रिल संदर्भात काही रुग्णालयामध्ये की कोविड वाढत आहेत त्या संदर्भात सर्व काही आरोग्य सुविधा सर्व काही तयार आहेत का? केंद्र शासनानं ज्या काही सूचना दिल्या त्या इतक्याच दिलेल्या आहेत की लोकांना पॅनिक होऊ देऊ नका। जो आजार आहे त्याची लक्षणं सौम्य आहेत, फक्त लोकांना आपल्या आरोग्याची योग्य पद्धतीने जशी नेहमी घेतोय तशा पद्धतीची काळजी घ्या। विशेषतः जे लोक कोमॉर्बिड असतील की ज्यांना सहव्याधी आहेत, अगोदरचे आजार असतील, त्यांनी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानं अजून चांगल्या पद्धतीची काळजी घ्यावी। याच्या पेक्षा वेगळ्या पद्धतीनं आणखीन काही सांगावं अशी आज तरी कोणतीही सूचना नाही। सर, हिंदी में जानना चाहिए कि कोविड पेशेंट जो है वो महाराष्ट्र में फिर से बढ़ते, तो फिलहाल क्या कुछ जो तैयारी है वो की जा रही है और कितने पेशेंट्स हैं? कोविड के पेशेंट जो है महाराष्ट्र में नहीं पूरे देश में और पूरे वर्ल्ड में भी पेशेंट की संख्या बढ़ रही है, लेकिन इसके लिए ज़्यादा टेंशन लेने की ज़रूरत नहीं है। जो कि हालांकि जिस तरह से सर्दी फ्लू हमारे यहाँ जैसा रहता है, अभी कोविड भी हमारे साथ ऐसा ही रहेगा, लेकिन उसके कारण उसके लक्षण जो है वो बहुत ही सौम्य है। उसके लिए अभी ज़्यादा उसके लिए टेंशन लेने की ज़रूरत नहीं है।